तर मला नामदेवरावांना विचारायचं की बऱ्याच वेळा काय होतं की मोठा सिनेमा, आता लेखक म्हणून लेखक आता कथा त्याची रेडी असते, कथा पटकथा संवाद गीत लिहितो आपण. पण त्याच्यानंतर एखादा निर्माता शोधणं आणि तो एखाद्या प्रोडक्शन हाऊसकडे तयार करणं. पण बऱ्याच वेळा काय असतं की हा अमुक अमुक मुंबईचा कंपनीवाला आहे, मोठं प्रोडक्शन हाऊस आहे, तरच हा मोठा सिनेमा होतो. किंवा असं एक चित्र किंवा वलय असतं किंवा आपल्या मनात भीती असते की ही कथा घेऊन कुठे जायचं किंवा कोणाला शोधायचं, एवढ्या मोठ्या लेवलवरती काम होईल का किंवा आपली कथा पोहोचेल का. पण तुम्ही ही कथा निर्माते किंवा दिग्दर्शक यांना कशी ऐकवली किंवा ही याची सुरुवात कशी झाली थोडक्यात? मी एका सिनेमाचं शूट करत होतो फलटण मध्ये. त्यावेळेस मला फोन आला प्रोडक्शन कडून की आम्ही अशा एका वेगळ्या कथेच्या शोधात आहोत की जी आपल्याला करताना मजा येईल आणि जी एक मोठ्या कॅनव्हासवर जाईल. मुळातच विजन अगदी ब्रॉड होतं, कारण त्याच त्याच गोष्टी घिसापिट्या स्टोरीज यांना जसे प्रेक्षक कंटाळलेत तसे क्रिएटिव्ह लोक सुद्धा कंटाळलेत. मग जसं मी मागाशी सांगितलं की ते बीज माझ्या डोक्यात होतं, मी एक वन लाईन लिहिली मोबाईलवर आणि पाठवून दिली. म्हटलं हे वाचा. तर ते वाचल्यावर मला फोन आला की तुम्ही मुंबईला कधी येणार? तर म्हटलं मी एक 7-8 दिवसात येतोय. मग आलो मुंबईला. बोरिवलीमध्ये आमची मीटिंग झाली. मी पुन्हा एकदा तिथं गोष्ट सांगितली. गोष्ट ऐकायला दिग्दर्शक, प्रोड्युसर आणि मला वाटतं अजून 2 सपोर्टिव्ह असे टेक्निशियन्स होते. गोष्ट खूप आवडली. आता ज्या वेळेस गोष्टीचा आवाका मोठा येतो तर बजेट सुद्धा मोठं येतं त्याला, कारण शेवटी कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. जे पुरेसं बजेट आहे ते असायलाच हवं. आता काही पार्ट जो आहे की तो VFX नेच येतो, CG ने येतो, कारण जेवढे चमत्कार दाखवायचे ते अगदी स्पेशल इफेक्ट्स मध्ये नाही होत. मग मी वेळोवेळी त्यांचा सल्ला घेत होतो की बाबा किती VFX मध्ये गोष्ट गेली पाहिजेत, किती चमत्कार, मला अंदाज द्या. त्या अंदाजानुसार आपण, कारण अजून गोष्ट जन्म घेतेच आहे. जसे बाल संस्कार व्हावेत तसं संस्कार मी थोडेसे करत गेलो. आणि मग खर तर मी एक वन लाईनर ऐकवली होती, म्हणजे एकच नाणं होतं ते घबाडातलं, आणि बाकीचं घबाड अजून गुप्त होतं. ते मग मला लिहायला दिलं त्यांनी. मला लिखाण मुंबईत काय होईना. 2-3 डेट अशा गेल्या की मी म्हटलं ह्या डेटला तुम्हाला ड्राफ्ट ऐकवतो, पण ते झालं नाही. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की मी जरा जंगलात जातो. मी खरं सांगतो, कोयनेच्या जंगलात माझ्या मित्राचं एक फार्म हाऊस आहे, ज्याला सूर्यकांत घोरपडे म्हणतो, तो पण DOP आहे. त्याचं असं ब्युटिफुल जंगलातच फार्म हाऊस आहे. मी तिथे गेलो, 1 महिनाभर राहिलो, एकटा राहिलो, आणि ही गोष्ट त्यामुळे ती आलेली आहे.